देवगडचे बाबा तरी कोण आहे ते कळेल त्याला आहे ना, कळेल त्याला. आखाड्यामध्ये ज्यावेळेला दीक्षा झाली आमची, हे पण दशनाम जे आखाडे 10 संन्यासी, गिरीपुरी, भारती संन्यासी, सरस्वती, पर्वत, वन, सागर, आकाश, आश्रम, हे 10 प्रकारचे संन्यासी. हे संन्यासी इतर परंपरेला मानत नाही, कोणालाच मानत नाही. त्यांची परंपरा त्यालाच किंमत देणार. पण ज्यावेळेला हिंदू धर्मासंबंधी कुठलाही देशात निर्णय घ्यायचा असेल तर दशनाम आखाडेवाले देखील देवगडच्या बाबांच्या निर्णयाचा विचार करतात. हा अधिकार देवगडच्या बाबांचा. दीक्षा झाल्यानंतर ज्यावेळेला आमचा पंचगुरूला परिचय करून देण्यासाठी स्वामीजी घेऊन गेले, त्यांना ते जे पंचगुरू असतात, एक आवर्जून सांगतो तुम्हाला, त्यावेळेला स्वामीजी त्या महाराजांना म्हणाले, स्वामीजी आपका चेला आहे, पहिचाना. आता आपल्यासारखी चेली त्यांना हजारो लाभ आहे. ते प्रेमाने म्हणा, हा पहिचाना पहिचाना. स्वामीजी लक्षात येते, यांच्या काय लक्षात आलं नाही. मग स्वामीजीने हळूच करा सांगितलं, देवगड के महाराज आहे ना, उनकी उत्तरात घे. अरे वो महाराज उत्तर आओ आओ बैठो डॉक्टर हात करायचे बाबते काय अधिकार आहे बाबा. आखाड्यामध्ये भारतातले प्रमुख संत आहेत तिथं, पण जिथे जिथं बाबांचं नाव सांगितलं यायचं तर पाठवून ठेवून प्रेमाने हात फिरवला यायचा. आणि अशा महान दिव्य परंपरेमध्ये आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं आम्हाला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. हेच आम्हाला तर ज्यावेळेला ही भावना आम्ही व्यक्त करतो त्यावेळेला आमचं अंतकरण खूप भरून येत आहे. आणि बाबांनीच आता ही दीक्षा करतानाच सांगितलं होतं की आता आपल्याला दीक्षा पूर्ण करायची.